शब्द स्पर्श रूप रस गंध ह्याच्यामध्ये कायम अडकल्यात का नाही बघा. डोळ्यानं काहीतरी बघावंसं वाटतेच, कानानं काहीतरी ऐकावंसं वाटते, जिभेनं काहीतरी चाकावंसं वाटतंय, नाकानं गंध घ्यावासा वाटतोय आणि त्वचेनं स्पर्श करावासा वाटतोय. मग आता मला सांगा, जिभेनं ज्याला चव घ्यावीशी वाटली तो कोण हो? मासा, ते मेल. डोळ्यानं ज्याला बघावंसं वाटतंय ते पतंग, ते बी मेल. स्पर्श करावा वाटते हरिण, ते बी मेल. गंध घ्यावासा वाटतोय तो भुंगा, ते बी मेल. आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध कोण राहिला मग? एक मासा, एक हत्ती, एक हरिण,